नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण सामाजिक शास्त्र अधिष्ठान SOC 101 हा जो पेपर आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा, त्या पेपरमधील दुसरं जे पुस्तक आहे विभाग 2 राज्यशास्त्र, यामध्ये घटक 1 आहे राज्यशास्त्र व राज्यशास्त्राचं स्वरूप. तर या पुस्तकामध्ये प्रश्न कशा पद्धतीने येतील, संभाव्य प्रश्न काय आहेत आणि आपली जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपण कशा पद्धतीने उत्तरं लिहिली पाहिजेत, या अनुषंगाने आपण आज विचार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की राज्यशास्त्र म्हणजे काय, यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. कारण राज्यशास्त्र म्हणजे काय हे समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि मग त्यामुळे प्रश्न परीक्षेमध्ये तो असेलच. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना, कारण इथं आपण अनुक्रमणिकेमध्ये पाहिलं पाहिजे. आणि मग तिसरं आहे राजकीय विचार प्रणाली. आता ह्या तिन्हीवर समान प्रश्न या पुस्तकामध्ये विचारली जातात. तर ती कुठली असतील ही आपण पाहिली पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं दुसरीकडे कुठं न पाहता या ग्रंथातूनच त्याचं अध्ययन केलं पाहिजे. आता इथं दिलेलं आहे उद्दिष्टांमध्ये राज्यशास्त्रात कोणते विषय येतात हे सांगता येईल. तर राज्यशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे ते सांगता येईल तर म्हटलेलं आहे, तर तिथं काय होईल प्रश्नामध्ये, हे सांगा असं होईल. राज्य, राष्ट्र, शासन या संकल्पनातील फरक सांगता येईल, याच्यामधला फरक सांगा असं ते प्रश्न येईल. स्वातंत्र्य, समता, न्याय हे एकमेकाशी कसे जोडले आहेत हे सांगता येईल. स्वातंत्र्य, समता, न्याय यामधला परस्पर संबंध स्पष्ट करा असा प्रश्न असेल. राजकारणातील विविध विचार प्रणालीचे गुण अवगुण स्पष्ट करा असाही प्रश्न असेल. तर विद्यार्थी मित्र हो, या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. कारण 16 प्रश्न आहेत आणि 5-5 मार्काची आहेत. 16-80 मार्काची परीक्षा आहे. 100 शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ते काय फार अवघड आहे असं नाही. तर प्रास्ताविकामध्ये दिलेलं आहे. ही प्रस्तावना आपल्याला सगळ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी सोपी जाईल. म्हणून ही प्रस्तावना आपण बारकाईने वाचली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. निसर्गतः तो इतरांबरोबर तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या प्रस्तावनेतून आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण समजण्यासाठी ते पुन्हा पुन्हा बारकाईने वाचलं पाहिजे, एकाग्रता आली पाहिजे. यामध्ये अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे की मनुष्य हा सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे. तो जर समाजामध्ये आणि राज्यामध्ये राहत नसेल तर एकतर काय असलं पाहिजे, पशु असला पाहिजे किंवा देवता असला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे तो एकतर साधू किंवा संन्यासी असला पाहिजे. परंतु समाजामध्ये राहायचे असेल तर तो माणूस असेल. आणि मग एकमेकांमध्ये वैर असणे शक्य नाही आणि म्हणून समाजामध्ये सहकार्य आणि विस्तृत हे दोन्ही हे असणारच. सुरुवातीला बळाचा जोर तंटे सोडविण्यासाठी वापरला जायचा, त्याला आपण बळी तो कान पिळी हा न्याय पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी होता. परंतु लवकरच असे करणे योग्य नाही हे लक्षात आले असावे. निसर्ग हा सुद्धा काही एक नियमानुसार चालतो, तेव्हा समाजातही असे काही नियम असले पाहिजेत असे मानवाला जाणवू लागले, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण पुढे गेलं पाहिजे. पुढे आपण राज्यशास्त्र म्हणजे काय आणि राज्यशास्त्राच्या संज्ञा कशा पद्धतीने विकसित झालेल्या आहेत या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर मग पुढचा प्रश्न येतो राज्यशास्त्राची व्याप्ती. तर राज्यशास्त्राची व्याप्ती, सुरुवातीस कायदे कसे असावेत, राज्यसंस्था कशी असावी, धर्माचे तात्विक विवेचन कसे केले जाईल, यातून राज्यशास्त्राची आदर्श भूमिका मांडली जाईल. पण मानवी व्यवहारासंबंधी काही गोष्टी गृहीत धरल्या जात. मनुष्य हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्या आधारे राजकीय संकल्पनेचे विवेचन केले जाईल. त्याला अनुसरून अनेक राजकीय विचार प्रणाली विकसित झाल्या. काहींचे विवेचन या घटनांच्या शेवटी केलेले आहे. सर्व विवेचन राजकीय तत्त्वज्ञान असे म्हणता येईल. हा जो सगळा भाग आहे त्यातून मग राज्यशास्त्राची व्याप्ती आपल्या लक्षात येते. जसे अर्थशास्त्रात मुख्यतः अभ्यासाचा विषय हा अर्थ असतो, आहे का नाही. संपत्ती हा विषय मुख्य असतो आणि मानसशास्त्रामध्ये मानवी मन हा विषय मुख्य असतो. तसं राज्यशास्त्राच्या गाभ्याचा विषय जर काय असेल तर तो सत्ता हा आहे. आणि देशांतर्गत सत्ता मिळवू पाहणाऱ्या, ती वापरणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित मानवी व्यवहाराचा अभ्यास राजकीय व्यवस्था या विभागात केला जातो. शासन संस्था आणि तिचे भाग, राजकीय पक्ष, गट, राजकीय चळवळी यासारखे विषय त्यात येतात. त्यातील शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, तिची रचना
आणि व्यवहार याचा बारकाईने खास अभ्यास केला जातो. त्यास राजकीय प्रशासन असे म्हटले जाते. ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. शासकीय संस्थांचे व्यवस्थापन, त्यातील निर्णय प्रक्रिया, निर्णयाची कार्यक्षम अंमलबजावणी याचा खास करून या भागामध्ये समावेश होतो. जगातील देशाचे परस्परातील राजकीय व्यवहार हे सत्ता या घटकाभोवती फिरत असतात. त्यातून युद्ध, शांतता, मैत्रीचे संबंध, त्याला आपण परराष्ट्र धोरण वगैरे म्हणतो, राष्ट्रातील संबंध निर्माण होतात. राष्ट्रातील स्पर्धा, सहकार्य, यातील आंतरराष्ट्रीय कायद्याची व संघटनांची निर्मिती या सर्वाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंध या विभागात केला जातो. तेव्हा राज्यशास्त्राची वरील 4 प्रमुख विभाग ठळकपणे आपल्याला सांगता येतील. कुठले 4 विभाग आहेत तर या विषयाला शास्त्र म्हणता येईल का, हाही आपल्यासमोर प्रश्न आहे. भौतिक विषयाच्या म्हणजे उदाहरणार्थ पदार्थशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, ते कुठेही जर सारखं असते. मग सामाजिक शास्त्रामध्ये मानवी संबंध हे बदलणारे असतात. त्या राष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा त्यावर परिणाम होत असतो आणि म्हणून त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग याला शास्त्र म्हणायचं का, त्याचे कारण म्हणजे त्याचे विवेचन नेमके मोजता येण्यासारखे असते. त्याचा अभ्यास तटस्थ राहून निरपेक्ष वृत्तीने करता येतो. भौतिक वस्तूचे गुण पडताळून पाहता येतात. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करता येतात. त्याच्या वैशिष्ट्यासंबंधी नियम मांडता येतात. हे नियम स्थलकाल सापेक्ष असतात आणि स्थलकाल निरपेक्ष असतात. म्हणजे कुठेही गेलं तर ते बदलत नसतात. पण मानवी संबंधी स्थलकाल सापेक्ष असतात. म्हणजे आज येथे साखर गोड असेल, पाण्यात विरघळत असेल, तर ती उद्यासुद्धा तसंच होते आणि ती पाण्यात विरघळते किंवा तिथंही ती गोडच असते. जगाच्या पाठीवर कुठेही जा, तो नेम सगळीकडे सारखा लागू होतो. साखरेचा गुणधर्म हा बदलत नाही. म्हणजे सर्वच सामाजिक शास्त्रामध्ये, राज्यशास्त्रामध्येही हा नेमकेपणा नसतो आणि म्हणून सामाजिक शास्त्र हे व्यक्तिसापेक्ष असतात. 20व्या शतकाच्या मध्यात शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी काही संस्थांचा, त्यांच्या तत्वांचा अभ्यास करण्याऐवजी मृत अशा मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर देण्यात येऊ लागला. पुन्हा माणसांच्या वर्तनावरून नियम बनविण्यात येऊ लागले. त्याची पडताळणी इतिहासाच्या पटलावर अनुभवाच्या आधारे केली जाऊ लागली. मानवी वर्तनाचे मोजमाप केले जाऊ लागले. राजकारण काय इष्ट आहे यापेक्षा प्रत्यक्षात काय आहे, काय घडते याचा अभ्यासाला महत्त्व देण्यात येऊ लागले. असा अभ्यास निरपेक्षपणे तटस्थ वृत्तीने करण्याचा प्रयत्न होऊ लागला. या सर्वाच्या आधारे इतर सामाजिक शास्त्राप्रमाणे राज्यशास्त्र हे एक शास्त्र आहे असा दावा करण्यात येऊ लागला. परंतु मुळात भौतिक वस्तू, मनुष्य, प्राणी या गोष्टीत मूलभूत फरक आहे. हे दृष्टीआड करता येत नाही. मानवी जीवन अस्थिर वैविध्याने भरलेले आहे. मानवी वर्तनाची यांत्रिकी पद्धतीने पुनरावृत्ती होत नाही. त्यावर प्रभाव टाकणारे घटक अगणित असतात. या प्रभावाची मोजणी करणे कठीण असते. मानवी समाज हा गतिशील प्रवाही असतो. साखर जशी कुठेही गेला तरी गोड असते, तसं मानवाचं नसते आणि म्हणून हा जो बदल आहे हा भौतिकशास्त्र इतका अचूकपणा, नेमकेपणा राज्यशास्त्रामध्ये येणे कठीण आहे. एखाद्या राजकीय घटनेचे आणि व्यवहाराचे या सर्व बाजू लक्षात घेऊन पूर्वग्रहविरहित त्यासंबंधीची प्रत्यक्ष आकडेवारी किंवा घटना आधारभूत मानून विश्लेषण करणे एवढे शक्य आहे. ते लक्षात घेऊन राज्य विषयाला शास्त्रीय स्वरूप देता येईल हे आता लक्षात येऊ लागलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर मग आपल्यासमोर दुसरा प्रश्न येतो, राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना. यामध्ये मुख्य संकल्पना आहे राज्य. आता राज्यावर सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो SRTच्या BA फर्स्ट इयरला राज्य हे स्वतंत्र प्रकरण आहे आणि तो दीर्घ बनवलेला आहे. तो आपल्याला अधिक उपयोगी होईल. तो तुम्ही पाहून घेऊ शकता. राज्य हे राज्यशास्त्रातली काय आहे, मध्यवर्ती कल्पना आहे आणि म्हणून हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बळाचा वैध वापर करण्याचा एक अधिकार असणारी संस्था, या अर्थाने ही संस्था प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. तिचे बाह्य स्वरूप बदलत गेले असले तरी संस्था मात्र ती कायम आहे. तिचे वैशिष्ट्य आपल्याला जाणून घेता येतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. माणसाला राज्यसंस्थेची गरज भासते आणि जगात जे नीतिमान आहे त्याच्या मागे राज्य आपले बळ उभे करते, त्याला पाठबळ देते. अरिस्टॉटल म्हणतो, प्राचीन भारतात कौटिल्याने राज्याची 7 अंगे वर्णिलेली आहेत. स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र ही 7 अंगे होती. त्याला तर सप्तांग सिद्धांत असं आपण म्हणतो. पाश्चिमात्य राजकीय विचारात राज्याची 4 अंगे विशद केलेली आहेत. सुनिश्चित भूप्रदेश, त्यात राहणारी लोकसंख्या,
आणि त्या लोकांचे संघटितपणे नियंत्रण करणारी एक शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व ही राज्याची 4 अंगे आहेत. राज्याचे 4 घटक म्हणून आपण एक स्वतंत्र प्रश्न त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. राज्याच्या पाश्चात्य आणि भारतीय संकल्पनांचा तसा फारसा फरक दिसत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्य ही सामाजिक संस्था आहे. माणसाच्या सुखी जीवनासाठी त्याची निर्मिती झालेली आहे. तेव्हा एखाद्या निर्जन प्रदेशात राज्य म्हणता येणार नाही. अंटार्क्टिका खंड हे राज्य नाही, कारण तिथे मनुष्यवस्ती नाही. राज्य स्थापनेकरता किती लोकसंख्या हवी हे सांगता येणार नाही. जगात नेपाळ आहे, भूतान आहे, यासारखी लहान राज्ये आहेत. तशी चीन, भारत यासारखी प्रचंड लोकसंख्या असलेली मोठी राष्ट्रेसुद्धा आहेत, राज्यसुद्धा आहेत. ही लोकसंख्या एखाद्या सुनिश्चित भूप्रदेशावर कायम वस्ती केलेली हवी. भटक्या जमातीसारखे स्थलांतर करणाऱ्या लोकांचे राज्य होत नाही. त्यांची वस्ती असलेल्या प्रदेशाचा सीमा निश्चित हव्यात. तसेच राज्यासाठी भूप्रदेश, लोकसंख्या ही 2 घटक आवश्यक आहेत. भारतीय संकल्पनेतील दुर्ग व जनपद या घटकाचा निर्देश करतात. जे शब्द बदलून आहेत, पण ती लोकसंख्या आणि भूप्रदेश हेच मेन्शन करतात. अशी लोकसंख्या संघटित हवी, म्हणजे त्या लोकांचे नेम करण्याची शासन संस्था हवी. जीवन सुरळीत चालवण्यासाठी कायदे करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्या नियमांचे अर्थ सांगण्याची आणि मोडण्याची शिक्षा करण्याची त्यात व्यवस्था हवी. शासनाच्या या 3 कार्य करणाऱ्या अंगांना आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे म्हणतो. प्राचीन काळी ही 3ही कार्य राज्याच्या अंगी एकवटलेली असत. तो स्वतः किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडून ही कार्य पार पाडली जात असत. भारतीय संकल्पनेत स्वामी आणि अमात्य हे शासन संस्थेचे कार्य करणारी अंग आहेत. राज्य शासन हवे, पण ते कोणत्या प्रकारचे असावे यावर बंधन नाही. काही ठिकाणी राज्यशाही असेल, तर काही ठिकाणी लोकशाही किंवा हुकुमशाही असेल, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचा भाग येतो, पॅरेग्राफ बदलून लिहिला पाहिजे की राज्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सार्वभौमत्व. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी राज्याकडे 3ही अंग होते, पण भारत हे राज्य होतं का? नव्हतं, कारण भारताला सार्वभौमत्व नव्हतं. भारतावर राज्य ब्रिटिशांचं होतं. आणि ही संकल्पना भारतीय संकल्पनेमध्ये दंडशक्ती व मित्र या वेगळ्या शब्दात सांगण्यात आलेली आहे. सांगायचे तर प्रत्येक राज्य स्वतंत्र हवे. पराधीन भूप्रदेशास तेथे शासन व लोकसंख्या असली तरीही राज्य म्हणता येणार नाही. या अर्थाने 1947 पूर्वी हिंदुस्थान किंवा तेथील हैदराबाद, म्हैसूर यासारख्या संस्थानांना राज्य म्हणता येणार नाही. त्यांची लोकसंख्या होती, भूप्रदेश होता, स्वतःचे सरकारही होते, परंतु स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे ते राज्य नव्हतं, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. सार्वभौमत्व, राज्याचे सार्वभौमत्व 2 प्रकारे प्रकट होते. एक देशांतर्गत आणि बाह्य धोरण ठरविण्यासाठी. हवे ते कायदे करण्याचा त्यांना अधिकार असतो. राज्यातील सर्व व्यक्तींवर, संस्थांवर त्यांची सत्ता चालते. दुसरीकडे परराष्ट्र व्यवहारात हव्या त्या देशाची मैत्री आणि शत्रुत्व त्यांना करता येतो, करण्याचा त्यांना अधिकार असतो. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण राज्य ही संकल्पना मांडली पाहिजे. ती आपल्याला फक्त 100 शब्दात मांडायची आहे. युद्ध करण्याचा राज्याचा हक्क असतो. लहान राज्य, मोठी राज्य, बलवान आणि दुर्बल असली तरीही कायद्याच्या दृष्टीने ती समान मानली जातात. देशाचे सार्वभौमत्व व समता ही 2 तत्वे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युएनओच्या सनदेने मान्य केलेली आहेत. प्रत्यक्ष देशाच्या आर्थिक व लष्करी बलावरून त्यांच्या या सार्वभौमत्वावर मर्यादा पडतात ही गोष्ट वेगळी. तो व्यवहार झाला, परंतु कायद्याच्या दृष्टीने सर्व राज्य समान हे तत्व सर्वमान्य आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत अमेरिकेलाही एकमत व लक्षद्वीप सारख्या राज्यांनाही किंवा क्युबासारख्या राज्यांनाही, नेपाळ, भूतानसारख्या राज्यालाही एकमत अशा पद्धतीने समता स्वीकारलेली आहे, हे आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने आपण राज्यशास्त्र समजून घेतलं पाहिजे. अनेकदा राज्य आणि शासन या संज्ञा समानार्थी म्हणून वापरल्या जातात, पण त्या समानार्थी आहेत का? नाहीत, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण शासन हा राज्याचा एक भाग आहे. ते कायमस्वरूपी नसते, त्यात अधूनमधून बदल संभवतो. राजा जाऊन दुसरा राजा येतो, किंवा एका पक्षाचे सरकार जाऊन दुसऱ्या प्रकारचे सरकार येऊ शकते. जशी काँग्रेस जाऊन मोदी 2014 आले, असा तो बदल असतो. संपूर्ण राज्यच दुसरं राज्य जिंकून घेते किंवा ते त्यात विलीन होऊ शकते, पण राज्य नाहीसे होत नाही. शासनाचे निरनिराळे प्रकार संभवतात. लोकशाही आहे, राज्यशाही आहे, संघराज्य आहे. तसेच राज्याचे प्रकार असू शकत नाहीत. राज्य आणि शासन यात भेद करणे महत्त्वाचे, कारण लोकशाही शासन व्यवस्थेत कोणी सनदशीर मार्गाने त्यास विरोध केला,
त्यास बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो राजद्रोह होऊ शकत नाही. तो त्याचा हक्क असतो. या अर्थाने शासन आणि राज्य एक मानणे हे हुकुमशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे शासन आणि राज्य हे एक नाहीत हे यावरून आपल्या लक्षात येते. सनदशीर मार्गाने त्याला विरोध करता येतो आणि विरोध केला तर तो राजद्रोह ठरत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला राज्य समजून सांगता येते. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो राष्ट्र आणि राष्ट्रवाद यावर आपण काल राष्ट्रवादावर व्हिडिओ बनवला. राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाचे घटक स्पष्ट करा, तोही आपण पाहू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.